करायचे, त्यावेळेस तुमचं हे ऑलरेडी असा LR नंबर जनरेट होईल. इथं त्याची डिटेल येऊन जाईल, त्याचा डेट, कंप्लीट ॲड्रेस आणि टाईप, प्रीपेड आहे की पेंडिंग आहे का COD आहे का फ्रँचायझी टू पे आहे, जे काय असेल ते. त्यानंतर नंबर ऑफ बॉक्सेस दिसून येतील. तर ही तुमचं LR नंबर ट्रॅकिंग करण्यासाठी कामाला येईल. किंवा आणि त्यानंतर तुमची लेबल ई-वे बिल कॉपी, म्हणजे जी कस्टमरला द्यायची आहे ती कॉपी. त्या कॉपीवरती तुम्हाला चेक मार असं ऑप्शन द्यायचे, जे तुमचे चेक मार असतील ते, आणि त्यानंतर प्रिंट द्यायची कस्टमरला. तर ही प्रिंट तुम्ही देऊ शकता. यासोबतच तुम्ही A4 साईज 4x2 हे लेबल अशा प्रकारे, त्यासोबत 3x2 हे लेबल अशा प्रकारे, हे मल्टिपल लेबल आहेत. तर A4 साईज पेपर मध्ये काढतोय मी, तर ते अशा प्रकारे दिसत आहे. तर हे लेबल प्रिंट काढून तुम्हाला त्या प्रॉडक्ट वरती लावायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर वन टाइम तुम्हाला लेबल काढायचे, तर 25 ऑर्डरचे वन टाइम इथून लेबल निघतील. तर तुम्हाला कसे बघा, तिथं 2च येत होते. हे 2 का येत आहेत? एकच बॉक्स आहे तुमचा, पण एक डॉक्युमेंट आहे. इनव्हॉइस तुमचं या प्रॉडक्टचं इनव्हॉइस याच्यासोबत पाठवायचं आहे. म्हणजे ही एक ऑर्डर आणि ही एक दुसरी ऑर्डर. तर ह्या एक ऑर्डरचाही एकही बॉक्स आहे. तर इथेही डॉक्युमेंट आणि एक ऑर्डर, म्हणजे जेवढे बॉक्स असतील प्लस एक डॉक्युमेंटचं लेबल असेल, आणि डॉक्युमेंट मध्ये टाकून तुम्हाला ते डॉक्युमेंट या प्रॉडक्ट सोबत पाठवायचं आहे. तर अशा प्रकारे हे तुमचं लेबल जनरेट होऊन जाईल. यासोबतच तुम्हाला बल्क ऑर्डर पण करायला इथं ऑप्शन आहे. इथं वेअरहाऊस सिलेक्ट करायचे, त्यानंतर इथं CFT सिलेक्ट करायची, आणि त्यानंतर इथं ही डाउनलोड फाईल जी आहे इथं अपलोड करायची, आणि अपलोड करून अपडेट या बटनवर क्लिक करायचे. ऑटोमॅटिक तुम्ही ऑर्डर होऊन जाईल.